आज आपण बऱ्याच कमेंट्सवरती व्हिडिओ बनवलेला आहे। भरपूर ताईंच्या माझ्या व्हिडिओला कमेंट्स होत्या की ताई पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कशी करायची ती एकदा दाखवा। तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। हे पेपर पॅटर्न मी क्लासमध्ये कटिंग करून दाखवलेला आहे। जे आपले ऑनलाईन क्लास चालू आहेत त्याच्यामध्ये हे कटिंग दाखवलेलं आहे। 35-36 आहे कटिंग आणि पाठीमागचा गळा 10 इंचाचा आहे। तर त्यानुसार आपण कटिंग ॲडजस्ट करून शोल्डर ॲडजस्ट करून मुंडा ॲडजस्ट करून ही कटिंग केलेली आहे। अगदी परफेक्ट ब्लाउज येणार या कटिंगनुसार। तर तुम्हाला अशी जर कटिंग बघायची असेल तर गीता फॅशन चॅनलला सबस्क्राइब करा आणि चॅनलला भेट देऊन आपले भरपूर व्हिडिओ कटिंगचे आहेत। तुम्हाला कोणता हवा तो निवडून तुम्ही बघू शकता। तर या पद्धतीने मी ही पेपर कटिंग ठेवून छापून घेतलेले। आता हे जे कटिंग आहे ते पुढचा गळा 8 इंचाचा या मापाने कट केलेला आहे। 8 इंचाच्या गळ्यासाठी पुढची शोल्डर किती घ्यायची हे सर्व मी क्लासमध्ये दाखवलेलं आहे। तुम्हाला पण बघायचं असेल शिकायचं असेल तर नक्की क्लास जॉईन करा। तर हा 8 इंचाचा गळा मी वापरत नाही किंवा ठेवत नाही पुढचा गळा 8 इंच। त्यामुळे मी गळ्याची ॲडजस्टमेंट इथं कशी करते बघा। मी गळा कमी करून घेतलेला आहे। कटोरी जोडण्याच्या पार्टला 1 इंच आणि कटोरीला आपण 1.5 इंच किंवा 1 इंच जसं आपला कमी करावा लागतोय तसं मी कमी करून घेणार आहे। फक्त या पद्धतीने तुम्हाला पण ॲडजस्टमेंट यावी त्यासाठी मी तुम्हाला इथं दाखवते। आता बघा इथे मी 2 इंचावर टेप ठेवून मी तिथून गोलाकार दिलेला आहे। आता कटोरीचा 2 इंच आणि हा कटोरी जोडण्याचा पार्टचा 5 इंच अशा पद्धतीने 7 इंचावर गळा कट झालेला आहे आपला। हा गळा आता आपल्याला परफेक्ट येईल। तर त्या कटोरीची उंची आणि या पार्टची उंची एकसारखी येण्यासाठी मी मोजून बघितलेलं आहे अशा पद्धतीने। तर दोन्ही एकसारखे मी करून घेतलेत आता म्हणजे कमी पडायला नको कटोरी आपल्याला, त्यासाठी मी हे व्यवस्थित करून घेतलेलं आहे। अशी सुद्धा एखादं जर पॅटर्न आपल्याकडे असेल तर या पद्धतीने गळा ॲडजस्ट करता आला पाहिजे, मुंडा ॲडजस्ट करता आला पाहिजे। शक्यतो मी पॅटर्न कटिंग करून कट करतच नाही ब्लाऊज, डायरेक्ट ब्लाऊज पिसावरच कट करत असते। पण आपल्या ताईंच्या भरपूर साऱ्या कमेंट्स होत्या त्यामुळे मी क्लासमध्ये जे कटिंग झालेलं होतं आणि ते योगायोगाने माझंच कटिंग होतं 35-36 साईज, त्यामुळे मी ते घेतलेलं आहे। फक्त मी गळा चेंज केलेला आहे आणि आपल्याला इथे क्रॉसपट्टी थोडीशी हे करावी लागणार आहे, ॲडजस्ट करावी लागणार आहे। पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणारच आहे क्रॉसपट्टी मी कशी ॲडजस्ट करणार आहे ते। आणि मुंडासुद्धा मोजून बघितलेला नव्हता, तो सुद्धा मी मोजून बघितला आहे की जेवढा माझा मुंडा आहे त्यामध्ये लूजिंग देऊन मुंडा भरतोय की नाही ते चेक केलं मी, बरोबर भरतोय त्यामुळे मी कटिंगला सुरुवात केली। तर मुंडा जर तुमचा कमी जास्त झाला तर 70 ते 80% शोल्डर कमी पडण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे मुंडा परफेक्ट होणं गरजेचं आहे कटिंगमध्ये ब्लाऊजमध्ये, म्हणजे तुमची शोल्डर जिथल्या तिथे बसणार आहे। अशा पद्धतीने मी ही कटिंग करून घेतलेली आहे पेपर पॅटर्न ठेवून। आणि मग नंतर मी पेपर पॅटर्नमध्ये बाहीची कटिंग करत नाही किंवा दाखवलीच नाही क्लासमध्ये, कारण बाहीसाठी मी वेगळा स्पेशल दिवस ठेवलेला असतो, त्यामध्ये त्यांना बाहीची कटिंग शिकवलेली होती। त्यामुळे बाहीची कटिंग पेपर कटिंगमध्ये नाही आहे। तर मी तुम्हाला इथे डायरेक्ट बाहीची कटिंग कशी करायची ते पिसावर दाखवणार आहे। आता इथे मी टक्सची सुद्धा ॲडजस्टमेंट करून घेतलेली आहे, कारण आपल्याला कटोरीची उंची खाली वाढवून घ्यावी लागली, कारण वरून उंची कमी झाली आपली गळ्याकडून, त्यामुळे मी खाली उंची वाढवून घेतलेली। अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट पूर्ण झाली पाहिजे। आता क्रॉसपट्टीसुद्धा कट करून मी कमरेकडचा भाग कट केलेला नाही, कारण आपल्याला पाठीमागच्या भागावर या पद्धतीने पुढचा भाग ठेवून जेवढी पण उंची उरलेली आहे कमरेच्या साईडला त्यामध्ये आपल्याला लूजिंग ॲड करून आपल्याला ही क्रॉसपट्टी ॲडजस्ट करायची असते। त्या पद्धतीने मी 1/2 इंच मला कमी पडत होती तर मी वाढवून घेऊन कटिंग केली। आता आपण बाहीची कटिंग बघूयात। इथे आपल्याला बायसेप आणि त्यामध्ये 1/2 इंच लूजिंग असं टाकायचं असतं माप,
ते मी टाकून घेतलेलं आहे. माझा बायसेप आहे 13, तर 13चे निम्मे 6.5 आणि अर्धा इंच लूजिंग असं 7वर मी रेष ओढून घेतलेली आहे. ही वरती उंचीच्या खुणा करून आपल्याला तिथे रेघ ओढून घ्यायचे आणि या रेषेच्या बाहेर जी अर्धा इंच रेघ मी दिली ती लूजिंग द्यायचं राहिलं होतं ते मी देऊन घेतलेलं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला बायसेपवर मुंडा टाकायचा आहे. उंचीवर 1.5 इंच सरळ ठेवून तिरकस मुंड्याचा अर्धा करून आपल्याला त्याचा मध्य काढून अर्धा इंच वरती जायचं आहे आणि खाली दंडघेराचा अर्धा आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने आपल्याला हे कटिंग करायचे आहे, बाहीची कटिंग. अगदी डीपमध्ये सविस्तर बघायची असेल तर आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या बाहीचे कटिंगचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघू शकता. इथे पाऊण इंचावर मी खूण करून तिथे एक घडी करून घेतलेली आहे आणि आपल्याला त्या घडीवर जो बाहेर दिसतोय पार्ट मुंड्याचा तो कट करून टाकायचा आहे, म्हणजे आपला पुढच्या भागाचा मुंडा हा तयार होतो. हे जर तुम्हाला समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये मला कमेंट करा, कमेंट बॉक्समध्ये. तुमच्यासाठी मी बाही कटिंगची अगदी सविस्तर व्हिडिओ घेऊन येईन. तर या पद्धतीने आपले अस्तर कट झाल्यानंतर मी मेन फॅब्रिकवर ते अस्तर ठेवून कटिंग करून घेणार आहे. पण मेन फॅब्रिकला पहिलं मी इस्त्री करून घेतलेले आणि अस्तरला जिथे जिथे घड्या आलेल्या आहेत त्यासुद्धा मी इस्त्रीने प्रेस करून घेतलेले आहे. या पद्धतीने आपण मेन फॅब्रिकवर सुद्धा कटिंग करून घ्यायचे. तर मेन फॅब्रिक मी अर्धा इंच बाहेरून कट करत असते, कारण पटकन स्टिचिंग करून होतं आपलं आणि मग एक्स्ट्रा राहिलेला भाग मेन फॅब्रिकचा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा असतो, म्हणजे फिनिशिंगमध्ये ब्लाऊजची सुद्धा फिटिंग छान बसते किंवा ब्लाऊज शिवून झाल्यावर सुद्धा फिनिशिंग छान दिसते ब्लाऊजला. यासाठी मी या पद्धतीने अस्तर कट करत असते आणि नंतर अगदी काठोकाठ अस्तरच्या कटिंग करून टाकत असते. तर पुढे तुम्हाला स्टिचिंग बघायलाच भेटणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. भरपूर साऱ्या टिप्स देणार आहे मी. तुमची जर शोल्डर पडत असेल किंवा मागचा पुढच्या गळ्याचा भाग पुढच्या गळ्यामध्ये डावी उजवी साईड गळ्याची उंची कमी जास्त होत असेल किंवा हुकायपट्टीची उंची कमी जास्त होते, तर ती का होते हे सर्व सविस्तर मी तुम्हाला माहिती देणार आहे या व्हिडिओमधून. तर चला आपण आता स्टिचिंगला जाऊयात. तर स्टिचिंगला जाताना उलटा सुलटा पार्ट बघून आपल्याला व्यवस्थित पाठीमागचा भाग अगोदर मी तयार करून घेणार आहे. अस्तरला कमरेला आपल्याला एक अशी टीप मारायची आहे अर्ध्या इंचावर, कारण आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडलेलं असतं कमरेला आणि अर्धा इंच शोल्डरला. असे 1 इंच पूर्ण उंचीमध्ये वाढवून घेतलेलं असतं, ते बरोबर आपल्याला इथे जिरवायचं आहे. कमरेला अर्धा इंच आणि शोल्डरला अर्धा इंच. या पद्धतीने दाबटीप टाकून पण झालेली आहे. आता अजून एक वरून दाबटीप टाकून घ्यायचे, म्हणजे इथे आपल्याला फॅब्रिक आणि अस्तर वेगवेगळं होत नाही ब्लाऊज तयार झाल्यानंतर, किंवा अस्तर खालच्या साईडला जास्त वगळून येत नाही. यासाठी आपल्याला ही वरून एक दाबटीप टाकणं गरजेचं आहे. नंतर आपल्याला बरोबर अस्तरच्या काठोकाठ एक टीप मारून घ्यायचे आणि मग आपल्याला हे जे मेन फॅब्रिक एक्स्ट्रा दिसते अस्तरच्या बाहेर ते कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी पूर्ण पाठीच्या भागाला टीप मारून घेतलेली आहे. गळ्याला सुद्धा टीप मारायची आणि मगच आपल्याला मेन फॅब्रिकचं कापड कट करायचं आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित गळ्याचा आकार शिवला जातो आपल्याकडून. म्हणून मेन फॅब्रिकला आधीच गळा कट करायचा नाही, अस्तरला गळा कट करून घ्यायचा आणि नंतर तो जोडून झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने मेन फॅब्रिक कटिंग करायचं आहे, म्हणजे जो पण तुम्ही गळा काढलेला आहे डिझाईन त्याचा आकार बदलत नाही. तर या पद्धतीने आपला पाठीमागचा पार्ट कट करून झालाय, तयार झालाय अस्तर जोडून. आता आपल्याला इथे टक्स द्यायचं आहे. तर टक्सच्या खुणा केलेल्याच असतात आणि जर तुम्ही केलेले नसतील तर बरोबर शोल्डरच्या मध्यावर अशी उभी घडी घालून घ्यायची आणि टक्स मारून घ्यायचे दोन्ही साईडला सुद्धा. बरोबर अर्ध्या इंचावर ही टक्स येणार आहे, कारण आपण मागच्या भागाची कटिंग करताना 1 इंच मार्जिन सोडलेलं आहे टक्ससाठी. तर ते बरोबर इकडे आणि इकडे 1-1 इंच मार्जिन आपण टक्समध्ये घेऊन या पद्धतीने पार्ट तयार झाला आहे. आता पुढचा पार्ट तयार करून घेऊयात. इथे मात्र तुम्हाला उलटी सुलटी बाजू व्यवस्थित फॅब्रिकची बघायची आहे
आणि मगच जोडून घ्यायचं आहे अस्तर. कारण मग काय वेळी काय होतं, एकाच साईडच्या दोन्ही कटोऱ्या आपल्याकडून जोडल्या जातात. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला 2 साईडच्या 2 कटोऱ्यांना अस्तर लावून घ्यायचं आहे उलट्या बाजूला आणि मग स्टिच करायचं आहे. म्हणजे उसवाउसवीची भानगड राहत नाही किंवा पटकन ब्लाऊज तयार होतो आणि गोंधळही उडत नाही आपला. म्हणून दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून अगोदर फॅब्रिकवर अस्तर ठेवून घ्यायचं आणि मग स्टिच करायचं. आणि बरोबर आपण कटोरीला जिथे टक्स मारलेले आहेत, कट मारलेले आहेत, तिथेच आपल्याला टक्स मारून घ्यायचे. म्हणजे टक्समध्ये सुद्धा कमी जास्त व्हायला नको. उंची पण परफेक्ट झाली पाहिजे टक्सची, तरच तुम्हाला इथे कटोरी व्यवस्थित बसणार आहे अंगामध्ये. नाहीतर मग टक्सची उंची तुमची जर बरोबर झाली नाही तर तुमचा ब्लाऊज वर चढणार आहे, कटोरी वर चढणार आहे किंवा क्रॉसपट्टी छातीवर येते किंवा पुढून शोल्डर आपली पुढच्या साईडला झुकते, गळा मोठा होतो. ही सगळी कारणं होतात ते कटोरी चुकल्यामुळे. किंवा तुम्हाला राऊंडचं माप समजत नाही किंवा पॉईंट व्यवस्थित देता येत नाही. या चुकांमुळे आपल्या ह्या चुका होतात ब्लाऊजमध्ये. कटोरी चपटी होणे किंवा गरजेपेक्षा जास्त खोलगटपणा कटोरीला येणे, हे सगळं का होतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला गीता फॅशन चॅनलला सबस्क्राईब करावंच लागणार आहे. कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या चॅनलवर भेटणार आहेत. आणि डेली व्हिडिओ असतात आपले. अगदी 11:56ला व्हिडिओ पडतो आपला बरोबर रोज. एखाद्या दिवशीच लेट होतो किंवा जर या पद्धतीने आपली या पार्टची सुद्धा अस्तर जोडून झालेले. तर तुम्हाला जर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवे असेल, कटिंगमध्ये, स्टिचिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंटमध्ये मला शेअर करा. त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी अपलोड केला जाईल. आणि तुम्ही तुमच्या स्वतःचं मापसुद्धा देऊ शकता. त्याच्यावर सुद्धा मी कटिंग दाखवते. बऱ्याच आपल्या ताई आहेत त्या अशाच मापं देतात कमेंटमध्ये आणि मग त्याच्यावर मी व्हिडिओ बनवून टाकत असते. तर तुम्ही सुद्धा नव्याने बघत असाल तर तुमचं माप देऊ शकता कमेंटमध्ये आणि त्याच्यावर मग तुम्हाला मी व्हिडिओ बनवून अपलोड करेन आपल्या गीता फॅशन चॅनेलवर. आणि आपलं फेसबुकसुद्धा आहे गीता कारेकर या नावाने आणि इन्स्टा ID सुद्धा आहे गीता फॅशन 19 म्हणून. तर ते सुद्धा फॉलो करा. तिथे सुद्धा छान छान रील्स बघायला भेटतील तुम्हाला. तर तिकडे सुद्धा जाऊन फॉलो करा आपल्या पेजला. तर या पद्धतीने आपली क्रॉसपट्टीसुद्धा जोडून झालेली आहे. अशी क्रॉसपट्टी जोडली की आपल्याला फिनिशिंग छान दिसते ब्लाऊजची. उलट्या साईडने सुद्धा आपल्याला क्रॉसपट्टीची टीप दिसणार नाही. या पद्धतीने मी कटोरी क्रॉसपट्टी जोडणार आहे. तर आपण आता कटोरी जोडण्यासाठी पहिली कटोरी मी खालून सुरुवात केली जोडायला आणि दुसरी कटोरी आता गळ्याच्या साईडने जोडायला सुरुवात करते. तर कटोरी जोडताना अजिबात कटोरी खेचायची नाही किंवा खालचा पार्टसुद्धा खेचायचा नाही कटोरी जोडण्याचा. तर बिना खेचता आपल्याला सैल हाताने कटोरी वळवत जोडून घ्यायचे. अजिबात तुमची कटोरी कमी पडणार नाही किंवा जास्त होणार नाही. कारण अगदी तंतोतंत जेमतेम मापामध्ये आपण कटिंग केलेली आहे. कटिंगच परफेक्ट असते आपली. त्यामुळे कोणताच पार्ट तुम्हाला कमी होणार नाही किंवा जास्त होणार नाही. बाहीची कटिंगसुद्धा अगदी तंतोतंत असते. बऱ्याच ताईंची कमेंट्स येते की ताई आमची बाही कमी पडते पुढच्या साईडला लावताना किंवा बाही मोठी होते, पार्टला मुंड्याला जोडून बाही उरते शिल्लक. तर या साऱ्या भरपूर कमेंट असतात. तर त्यांच्यासाठी मी बाहीची कटिंगसुद्धा अपलोड केलेले आहेत. व्हिडिओ भरपूर आहेत व्हिडिओ आपल्या गीता फॅशन चॅनलवर. नक्की तुम्ही बघून ट्राय करू शकता आणि तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान आणि सुंदर करू शकता. कस्टमर वाढण्याची शक्यता आहे. आणि क्लाससुद्धा तुम्हाला लावायचे असतील तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता. 97 64 835 902 या नंबरवर संपर्क साधा. आता येत्या फेब्रुवारी महिन्यात पहिल्याच आठवड्यात आपला ॲडव्हान्सचा क्लास चालू होतो आहे.
माझी क्लास घेण्याची पद्धत अशी आहे, 2 बेसिक क्लास घेते लागोपाठ आणि त्यानंतर तिसरा क्लास हा ॲडव्हान्सचा असतो. म्हणजे बेसिक क्लासमध्ये ज्या आपल्या माता भगिनींनी भाग घेतला आहे त्यांच्यातल्या अर्ध्या तरी ॲडव्हान्समध्ये येतात. त्यामुळे ॲडव्हान्सचा क्लाससुद्धा फुल चालतो. मग 2 बॅचेसमधून एकत्र करून त्यांचा पूर्ण ॲडव्हान्स घेत असते मी. अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज बघा पूर्ण स्टिच झालेला आहे. आता इथे मी तुम्हाला पुढे हुक आहे पट्टी कशी लावायची ते पण सांगणार आहे. तर या पद्धतीने क्रॉस पट्टी लावली तर आतून सुद्धा टीप दिसत नाही आणि बाहेरून सुद्धा टीप दिसत नाही. आतून जर टीप मोकळी दिसली तर बघा असे जे कापड असतात ते दोरे निघून ना क्रॉसपट्टीच्या इथं उसवले जातात. त्यासाठी तुम्हाला या पद्धतीने क्रॉसपट्टी लावली तर अजिबात उसवली जात नाही, ब्लाऊज जुना झाला तरी. आता हुक पट्टी लावायच्या अगोदरच आपल्याला उंची चेक करून घ्यायची, दोन्ही पार्टची समोरासमोर लावून एकसारखी उंची आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला आपल्या डाव्या हाताच्या बाजूचा जो पार्ट आहे त्यावर हुक पट्टी लावणार आहे. तर हुक पट्टी लावण्यासाठी आपल्याला ब्लाऊज सुलटा ठेवून पट्टीवरती ठेवून आपल्याला अशी टीप मारून दाब टीप टाकून घ्यायची आणि पूर्ण फोल्ड आतमध्ये पट्टीचा घेऊन आपल्याला ही हुक पट्टी तयार करायची. मी तर या पद्धतीने हुक पट्टी आणि लूक पट्टी लावत असते. आणि लूक पट्टीला मी दोऱ्याचे लूक करत नाही, डायरेक्ट मशीनवर व्ही आकारामध्ये लूक करत असते. कारण माझे इथे जे कस्टमर आहेत त्यांना दोऱ्याचे लूक जर एकदा तुटले तर परत बनवता येत नाहीत. त्यामुळे त्यांची डिमांड असते की आम्हाला डायरेक्ट लूक करून द्या. आता लूक पट्टी लावताना मी ब्लाऊजच्या खालून पट्टी घेतलेली आहे आणि टीप मारून घेतली. खालच्या साईडला आपली क्रॉस पट्टी पूर्ण तयार झाली असल्यामुळे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला तो फोल्ड आतमध्ये घेऊन दाब टीप टाकून कडेनी अर्ध्या इंचावर एक टीप मारून घ्यायचे फोल्ड करून. आणि मग तो फोल्ड आपल्याला पहिल्या टीपवर ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला बाहेरच्या साईडनी एक टीप मारून घ्यायची आहे, कारण पट्टी एका रेषेत सरळ राहावी म्हणून, पीळ पडू नये पट्टीला म्हणून आपल्याला कडेने एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे पट्टी हलत नाही. आता कमरेच्या साईडला सुद्धा खाली मी टीप मारून घेतली आणि त्यानंतर आपल्याला व्ही आकारामध्ये इथे या पट्टीवर समान अंतरावर 5 असे लूक करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने मी लूक करत असते आणि प्रत्येक लूकच्या तोंडाला वरची साईड खालची साईड दोन्ही साईडला मशीन मागे पुढे करून टीप लॉक केल्यामुळे ब्लाऊज फाटेल पण लूक कधी उसवत नाही इथून. या अशा पद्धतीने मी एकदम परफेक्ट आणि फायनली लूक करत असते, जे की शेवटपर्यंत ब्लाऊज जेवढा टिकतोय कस्टमरला तोपर्यंत लूक टिकून राहतो हा. अशा पद्धतीने लूकसुद्धा आपले तयार झालेले आहेत, लूक पट्टी आणि हुक पट्टी. तर उंचीसुद्धा सेम झालेली आहे.